नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत मराठीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या संदर्भात BEd BEdच्या मधील महाराष्ट्राच्या परिषद पुणे यांनी घेतलेल्या परीक्षेतील काही प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली कारण पर्याय आहेत। आत्मा हा तत्वज्ञानाचे क्षेत्र आहे, आत्मा हा निरीक्षात्मक नाही, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, आत्म्याच्या संकल्पनेविषयी वाद नाही। तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, शैक्षणिक मानसशास्त्राला शिक्षणाचे शास्त्र म्हणतात कारण रिकामी जागा। पर्याय आहे, त्यात प्राणी व विद्यार्थ्यांवरील प्रयोग असतात, विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते, वर्गामध्ये काय केले पाहिजे याची सूचना विद्यार्थी शिक्षकांना येते, त्याची मांडणी मानसशास्त्रज्ञांनी केली आहे। तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, मानवी मनाचा किती टक्के भाग अबोधावस्थेत असतो। पर्याय आहेत 80%, 70%, 10%, 50%। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, 80%। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, 1996 मध्ये इसवी सन 96 मध्ये मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणी लिहिला। पर्याय आहेत अरिस्टॉटल, हर्बर्ट, प्लेटो, स्किनर। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, हर्बर्ट। प्रश्न क्रमांक 5, इम्बदमधून हा शब्द इम्बेपद व तुडुद या 2 शब्दापासून तयार झालेला आहे। पर्याय आहे ग्रीक, लॅटिन, रोमन, संस्कृत। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, ग्रीक। प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत। पर्याय आहे अरिस्टॉटल, विलियम जोन्स, विलियम वुंट, JB वॅटसन। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, विलियम वुंट। प्रश्न क्रमांक 7, अवबोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली आहे। पर्याय आहेत वॅटसन, मॅकडुगल, क्युटिलियन, क्राइड। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, क्राइड। प्रश्न क्रमांक 8, पठारावस्थेचे कारण खालीलपैकी नाही। पर्याय आहे कारण आहेत अभिरुची कमी होणे, कंटाळा, कौशल्याचा कठीण भाग असल्याची प्रगती खुंटते, चुकीच्या सवयी। पर्याय आहेत अ, व ब, ड आणि क, फक्त ड यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 9, अध्ययन व प्रक्रियेच्या स्वरूपात खालील घटकांचा समावेश होत नाही। पर्याय आहेत उद्दिष्ट, प्रेरणा, विश्लेषण, शोधन। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, विश्लेषण। प्रश्न क्रमांक 10, शैक्षणिक मानसशास्त्र हे रिकामी जागा आहे। पर्याय आहेत वर्णनात्मक, उपयोजनात्मक, वास्तववादी, वरील सर्व। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, उपयोजनात्मक। प्रश्न क्रमांक 11, अध्ययनात कसे बदल घडतात। तुरळक, कायमस्वरूपी, अशाश्वत, वरील सर्व। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, कायमस्वरूपी। प्रश्न क्रमांक 12, अध्ययन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे, सतत, अखंडित, आजीवन, सर्व। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 13, अध्ययनातील बदल रिकामी जागा असतात। पर्याय आहेत कायमस्वरूपी, प्रगतीसूचक, 1 व 2 यापैकी नाहीत। याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, 1 व 2। प्रश्न क्रमांक 14, ज्यामुळे जी विशिष्ट कृती करण्यास उद्दीपित होतो त्यास काय म्हणतात। पर्याय आहेत प्रयोजक, उद्दीपक, साधन, 1 व 2। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, उद्दीपक। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू।